नमस्कार. पी एम क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी या व्हिडिओतून हा मोत्यांचा मोर कसा बनवायचा आहे ते मी सांगणार आहे. अनुजाताई वैशंपायन या माझ्या एक मणिप्रिया सखी आहेत. त्यांनी मला ह्या मोराचा फोटो टाकला होता. त्यावरून मी हा मोर तयार केलेला आहे आणि आता हा तुम्हाला सगळ्यांना बनवता यावा यासाठी मी हा व्हिडिओ तयार करत आहे. तर हा मोर बनवण्यासाठी आपल्याला हे असे मोती लागणार आहेत. हे क्रीम कलरचे 5 नंबरचे मोती आहेत. हे गुलाबी म्हणजे राणी कलर मोती आहेत, 5 नंबरचेच आहे. हे चिंतामणी कलरचे 5 नंबरचेच मोती आहेत आणि हे लाल आणि पिवळा 5 नंबरचे मोती आहेत. एवढे मोती आपल्याला हा मोर बनवण्यासाठी लागणार आहे. त्याचबरोबर हा 6 नंबरचा तंगूस आपल्याला लागणार आहे आणि ही सुई आपल्याला इथे मोर बनवण्यासाठी लागणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिल्यांदा हे 4 पिवळ्या रंगाचे मोती मी ओवून घेतलेले आहेत आणि हे गाठी शेजारीचा जो हा पहिला मोती आहे त्याच्यातून सुई काढून घेतली. इथे आपला एक चौफुला तयार झाला. आता परत इथे 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 पिवळेच मोती घ्यायचे. परत त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूनी सुई काढून घ्यायची. म्हणजे इथे आपला हा दुसरा चौफुला तयार होईल. आता इथे या पिवळ्या मोत्यातून मी सुई उजवीकडून डावीकडे काढून घेतलेली आहे आणि इथे आता 4 पिवळे मोती घ्यायचे. 1 2 3 आणि 4 हे मी पिवळे मोती घेतले. आता ह्या मोत्यामध्ये डावीकडे तंगूस आहे, त्याच्या शेजारचा हा मोती आहे, त्याच्यातून आणि ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे मी अशी सुई काढून घेत आहे. आणि आता हा जो मोती आहे याच्यामध्ये मी सुई घेऊन येणार आहे. 1 या मोत्यातून काढली, 2 आणि या इथल्या मोत्यात मी सुई आणलेली आहे. इथे आपला हा मोराचा तुरा तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला परत 3 मोती घ्यायचे. त्यातला हा एक लाल घ्यायचा आहे, क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि परत हा एक लाल घ्यायचा आहे. असे 3 मोती घेतले. परत त्याच मोत्यातून आपण आता ही सुई काढून घेणार आहोत अशी विरुद्ध दिशेने. आता ह्या क्रीम कलरच्या मोत्यामध्ये सुई आणायची. इथे आता परत 1 2 आणि 3 क्रीम कलरचे मोती घेतले. परत त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने मी सुई काढून घेतली.
हे असं परत हा एक क्रीम कलरचा चौफुला तयार झाला. आता हा जो मोती आहे ह्याच्यातून मी सुई वरून खालच्या दिशेने काढून घेतली क्रीम कलरच्या मोत्यातून. इथे परत 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. प्रत्येक वेळेला जसं आपण पहिल्यांदा धरलंय तसंच धरायचं. आता त्याच मोत्यातून परत वरून खालच्या दिशेने मी ही सुई काढून घेणार आहे. हा या साईडनी एक चौफुला तयार झालेला आहे. आता परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. आणि ह्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता इथे आपल्याला परत 2 लाल मोती घ्यायचे. एक आणि 2 लाल मोती, एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा. परत त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे आपली एक ओळ तयार झालेली आहे. आता या मोत्यातून सुई काढून घेतली. ह्या लाल मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यात सुई आणायची. इथे आता 3 क्रीम कलरचे मोती घेतले. परत त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घेतली. आपण हे असं धरलं तरी चालेल आता. आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. हे असं विणायला आपल्याला सोपं जातं. आता इथे आपल्याला म्हणजे 2 मोती घ्यायचे. त्यातला हा एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि हा एक लाल, असे 2 मोती घेतले. या मोत्यातून सुई काढून घेतली. परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. 1 आणि 2 आणि 3, तीनही मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 2 3. इथे आता परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2 सेम विणायचे. या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. आता ह्या मोत्यात वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे 1 2 3 चौकोन होते, हे खाली पण 1 2 3 झाले. आता इकडे अजून एक आपल्याला चौफुला वाढवायचा आहे, म्हणून ह्याच मण्यामध्ये आपण सुई ठेवलेली आहे. परत इथे 3 मोती घेतले. त्याच मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आता 1 2 3 4 चौफुले तयार झाले. आता या मोत्यातून सुई इकडे काढून घेतली. अशा प्रकारे ही एक ओळ आपली पूर्ण झालेली आहे.
आता इथे आपण परत हे 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 2 आणि 3. त्याच मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून या मोत्यातून आता ही पूर्ण ओळ आपण क्रीम कलरच्याच मोत्यांनी विणून घेणार आहोत. 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. परत सेम या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता इथे 1 2 3 4 चौकोन होते, त्याच्यावरती आपण 1 2 3 चौकोन करून घेतलेले आहेत. आता ह्या मोत्यात वरच्या दिशेने आपला तंगूस आहे. ह्या मोत्यातून सुई आपण मधल्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. इथे परत 3 मोती घ्यायचे, 3 मोती घेतले. या मोत्यात वरच्या दिशेने सुई घेतली. इथे परत 1 आणि हे 2 मोती घेतले. परत सेम विणून घ्यायचे. इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता ह्या साईडला आपल्याला इथे जे असे कमी कमी आपण करत गेलोय त्या साईडला आपण मोराची चोच तयार करणार आहोत. आता या मोत्यातून सुई काढून घेतली. ही चोच आपण नंतर बनवून घेणार आहोत. आधी आपण हे मान वगैरे पूर्ण करून घेऊया. तर आता इथे हे 3 क्रीम कलरचे मोती घेतले. परत त्याच मोत्यातून सुई काढून घेतली. ह्या मोत्यातून आता हे आपण असं उलटं विणत चाललेलो आहोत, त्यामुळे मी हे असं पकडलेलं आहे. आणि आधी मी 2 प्रकारचे मोर करून दाखवले. त्याची सुरुवात मी त्याच्या पिसाऱ्यापासून केलेली आहे, पण ह्याची सुरुवात ह्या तुऱ्यापासून झालेली आहे, त्यामुळे त्याला हे असं उलटं धरून मी विणते. दोन मोती घेतले क्रीम कलरचे, नेहमीसारखंच विणलेलं आहे चौफुलं. या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. इथे परत 3 क्रीम कलरचे मोती घेतले, 3
त्याच मोत्यात सुई काढून घेतली. इथे आता 2 क्रीम कलर, याचे मान आहे ना, त्यामुळे हे सगळं आपण क्रीम कलरच्या मोत्यांनीच विणणार आहोत. जसे चौफुल्याची विण आहे आपली, त्याच विणेप्रमाणे आपण हे असं विणत जायचं आहे. इथे मध्ये कुठेही दोरा दिसता कामा नये, तंगूस. आता इथे इतका वेळ आपण हे 1 2 1 2 एवढेच करत होतो. आता इथे आपल्याला एक चौफुला वाढवायचा आहे, म्हणून ह्या मोत्यातून मी सुई काढून घेतली आहे. आणि इथे आता हे 1 2 आणि 3 मोती घेऊन एक चौफुला अजून वाढवलेला आहे. आता इथे 3 चौफुले आपले तयार झालेले आहेत. आता या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची, या मोत्यात आणायची. इथे आपली एक ओळ पूर्ण झालेली आहे. आता इथे परत 3 क्रीम कलरचे मोती घेतले. मोत्यातून सुई काढून घेतली. आता परत ह्या मोत्यात मी सुई आणणार आहे, कारण आता हे इथे चोच येणार आहे आपली. या चोचेच्या साईडने आपल्याला एक एक चौफुला वाढवत जायचा आहे. त्यामुळे ह्या मोत्यात मी सुई आणली आणि इथे 3 मोती घेतले. त्याच मोत्यातून विरुद्ध बाजूने मी सुई अशी ही काढून घेतली. आता परत ही ओळ इकडे पूर्ण करायची आपल्याला. त्यासाठी मग ह्या मोत्यातून मी सुई काढून घेतली आणि ह्या मोत्यात आता वरच्या दिशेने घेतलेली आहे. इथे आता 1 आणि 2 क्रीम कलरचे मोती, परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे तंगूस आहे आपला, तर ह्या मोत्यात घ्यायचा आहे मधल्या, डावीकडून उजवीकडे मधल्या मोत्यातून सुई काढून घेतलेली आहे. आता ह्या साईडला आपल्याला मोती कमी करायचे आहेत आणि ह्या साईडला वाढवायचे आहेत. आधी इकडे कमी केले, इकडे आहे तेच ठेवले. आता इकडे कमी करायचे आणि इकडे वाढवायचे. म्हणून इथे मधल्या मोत्यात मी सुई घेतलेली आहे होऊन. आता इथे परत हे 3 मोती घेतले. उजव्या बाजूला तंगूस आहे, त्याच मोत्यातून डाव्या बाजूने सुई काढून घेतली. या मोत्यातून वरच्या दिशेने इथे आता परत हे 2 क्रीम कलरचे मोती, सेम विणायचे. ह्या एका मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आता परत 1 2 आणि 3 क्रीम कलरचे मोती. इथे आपली ही एक ओळ अजून तयार झालेली आहे. आता पुढची ओळ विणताना या मोत्यातून सुई काढून घेतली. या मोत्यातून आणि या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आता 3 मोती घ्यायचे, 1 2 आणि 3 मोती घेतले.
त्याच मोत्यातून सुई काढून घेतली. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि ह्या मोत्यात आणायची, कारण इथे या साईडला एक परत आपला चौकोन वाढणार आहे. म्हणून इथे 1 2 3 मोती घेतले. परत त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. तर ह्या मोत्यातून सुई घ्यायची. इकडे हा एक चौफुल आता आपला वाढलेला आहे आणि आता ही ओळ इकडे विळून घ्यायची पूर्ण. या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे आता हे 2 मोती घेतले. या मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. या दिशेने या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत 1 2 3 या तीनही मोत्यातून सुई काढून घ्यायची. 2 आणि हा 3. इथे परत 2 मोती घ्यायचे. 1 आणि 2 2 मोती घेतले. परत त्याच मोत्यातून सुई काढून घेतली. म्हणजे इथे आता हे 1 2 3 चौफुले होते आपले. 1 2 3 त्याच्यावरती आता 1 2 3 4 चौफुले आपले तयार झालेले आहेत. आता परत या मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आपली ही एक ओळ अजून तयार झालेली आहे. इथे मी मोराची चोच बनवणार आहे. त्यासाठी मी ह्या मोत्यातून सुई काढून घेतली आहे. परत 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून आपण ही सुई अशी काढून घ्यायची आहे. इथे आता 4 लाल मोती घ्यायचे. 2 3 आणि 4 4 लाल मोती घेतले. आता हा मोती एक सोडून द्यायचा आहे आणि त्याच्या खालच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने मी सुई काढून घेतली अशी. म्हणजे आता ह्या मोत्यात खालच्या साईडने आपला तंगूस आहे. आता इथे परत हे 2 लाल मोती घ्यायचे आणि 1 आणि 2 हा 2 नंबरचा जो मोती आहे, म्हणजे आता हा वरची साईड आहे, तुऱ्याची साईड आहे, त्यातला 1 आणि 2 नंबरच्या मोत्यामधून आपण सुई अशी काढून घ्यायची. अशा प्रकारे इथे मोराची चोच आपली तयार झालेली आहे. तुम्ही ही चोच आहे, हे जे विंटा केली तरीही चालेल, सोपं पडतं ते, पण नंतर लक्षात यावं छान म्हणून मी ही नंतर दाखवलेली आहे. इथे मोराचा हा मानेचा भाग आपला पूर्ण झालेला आहे. आता ह्या व्हिडिओच्या भागातून मी एवढंच आपल्याला सांगणार आहे. पुढच्या भागामध्ये मी त्याचा पुढचा भाग कसा बनवायचा आहे ते मी सांगणार आहे. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.